किसान विद्यालयातर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण सामान्य विज्ञानातील वर्ग 6वीतील प्रात्यक्षिक पाहणार आहोत. या प्रात्यक्षिकाचं नाव आहे बाष्पोत्सर्जन. आपण आज प्रात्यक्षिकद्वारे शिकणार आहोत की वनस्पतीमध्ये मुळापासून ते शेंड्यापर्यंत पाणी कसे जाते. बिना मोटरचं आहे की नाही, त्याच्यामध्ये कोणती युक्ती राहते का? मोटर लावल्याशिवाय पाणी वर जात नाही. वनस्पती पाणी वर कसं म्हणजे पानावरील त्याच्यावर जे खालच्या भाग बघा, वनस्पतीच्या पानाच्या खालच्या बाजूला जे खालचा पृष्ठभाग आहे त्याला छिद्र असतात. त्या छिद्राला म्हणतात पर्णरंध्र. ह्या छिद्रातून काय करतात, पाणी सोडतात बाहेर वाफेच्या रूपात, आणि वाफेच्या रूपात असल्यामुळे ते पाणी आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला एक प्रयोग आहे की खरंच वनस्पती या पानावाट बाष्पाच्या रूपात पाणी वातावरणात सोडतात काय? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या वनस्पतीच्या पानाला त्या वातावरणापासून अलग करायचे. आणि आज उघाड आहे बघा, वरून काय पाऊस पडणं आलाय काय ना आलंय, तर आपल्याला काय दिसते, याच्यामध्ये काय दिसते आपल्याला निरीक्षण करायचे. म्हणजे जर खरंच वनस्पती जर बाष्प सोडत असतील तर याच्यामध्ये ते बाष्प जमा होते, आणि हवा थंड आहे, हवेच्या थंडाव्यामुळं काय होते की बाष्पाचं संगणन होते आणि पाण्याचे थेंब याच्यामध्ये जमा होते आणि आपल्याला ते दिसतील. मग तर त्यासाठी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. तर आपली कृती काय की आपण एक कॅरी बॅग घ्यायला, आणि ही कॅरी बॅग काय करायची, एका फांदीला आहे बघा, इकडं पहा, एक फांदी आहे, झाडाची फांदी या कॅरी बॅगमध्ये टाकायची आहे बघा अशी. आणि याचं कॅरी बॅगेचं तोंड आपण काय करणार आहात की दोरीनं आपण बंद करणार आहात, बांधणार आहात. तर त्यासाठी कारण दुसरीकडून त्याच्यामध्ये काही बाष्प किंवा दुसरीकडून काही आत जाऊ नये किंवा मधलं बाष्प बाहेर निघू नये. आपण काय करायला हवं, काही खाली त्या कॅरी बॅगचं तोंड आपण काय करायला बांधायला, बंद करायला केल्या. तर आणखी काय करतो आपण, आणखी एक बघा, 2 कॅरी बॅग आहेत, आपण दुसरी कॅरी बॅग आपण दुसऱ्या फांदीला बांधू. हां, आणि दुसऱ्या फांद्याला बांधले आहे. आणि याही कॅरी बॅगचं काय करायचं, आपल्याला तोंड बंद करायचं बघा. तोंड यासाठी बंद करायला की आतलं बघा बाहेर पडणारं बाष्प हे वातावरणामध्ये जाऊ नये, हे कॅरी बॅगमध्ये जमा व्हावं. आपल्याला याच्यामध्ये बाष्प जमा करायचे. आणि असं आपल्याला बघा, आता ह्याच्यासाठी वेळ लागेल. आता हळूहळू काय करतात, वनस्पती बाहेर बाष्पीभवन बघा बाष्पाच्या रूपात पाणी बाहेर काढतात. आता हे बाहेर पडणारं बाष्प आता काय होईल, आपण कॅरी बॅग बांधल्यामुळं हे कॅरी बॅगमध्ये जमा होते. आता ह्याच्यासाठी 2-3 तास आपल्याला थांबायचे. आता काय करा, तुम्ही वर्गावर जा आणि मधली जी सुट्टी राहते ठीक नाही, जेवण करण्याची सुट्टी, त्या जेवण करण्याच्या सुट्टीपर्यंत म्हणजे 2 तास होतील. तर 2 तास झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, याचं निरीक्षण करायचं की याच्यामध्ये बाष्प जमा झालंय का, बरोबर. तर आता तुम्ही वर्गावर जा आणि नंतर आपण आता निरीक्षण करू. तर गिलास वाजवतो बघा थंड पाण्याच्या. तर बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सकाळी जे कॅरी बॅग बांधल्या होत्या रिकाम्या, तर याच्यामध्ये बघा बाष्प असं जमा झाले, कळालं. तर वनस्पती काय करतात, खालच्या मुळापासून, हे जे मूळ आहेत, मुळापासून पाणी खोडापासून पार पानापर्यंत येते, आणि या पानामध्ये आलेलं पाणी वनस्पती जाणून बुजून काय करतात, त्याच्या छिद्रामधून, पानावरचे जे छिद्र आहात खालून, तर त्याला म्हणतात पर्णरंध्र. बघा, या पानाच्या खाली असे छिद्र असतात, जे बारके बघा सूक्ष्म असतात, असे लहान, त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाही, आपल्या सूक्ष्मदर्शकाखाली ते दिसतात. तर त्या छिद्रावाट ते वनस्पती काय करतात, बाष्पाच्या रूपामध्ये हे पाणी वातावरणामध्ये सोडतात. आणि असं वातावरणामध्ये पाणी सोडल्यामुळं काय होते की खालून वनस्पतीला दुसरा पाण्याचा पुरवठा होते, आणि या पद्धतीनं वरून पाणी वातावरणामध्ये बाष्पाच्या रूपात सोडून त्या मुळावाट खालून वनस्पती पाणी वरी खेचत असतात. लक्षात आले. तर अशा पद्धतीने वनस्पती किती उंच असू द्या, की त्या उंचापर्यंत पाणी वर पाठविल्या जाते.